मंडळी, सुनेत्रा पवार एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला निघाल्या खरं, पण मुंबईत विमानतळावर अचानक असं काय घडलं की धावपळ उडाली। उड्डाणाच्या अगदी शेवटच्या क्षणी विमान अचानक थांबलं आणि नेमकं काय घडलं होतं त्या विमानासोबत आणि ते विमान कोणाचं होतं आणि याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय केलं, तर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आलाय। याच निमित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार दिल्लीला जाण्यासाठी मुंबईत विमानतळावर पोहोचल्या होत्या। त्यांच्यासाठी एक खास चार्टर विमान तयार उभं होतं। सुनेत्रा पवार विमानात बसल्या, विमान धावपट्टीवर जाण्याच्या तयारीत होतं आणि अचानक वैमानिकाला समजलं की विमानामध्ये तांत्रिक बिघाड झालाय। अशा व्हीआयपी विमानामध्ये ऐनवेळी बिघाड झाल्याने विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली। सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे तत्काळ उड्डाण रद्द करण्यात आलं। तब्बल 45 मिनिटं सुनेत्रा पवार यांनी त्याच विमानात खोळंबून राहावं लागलं। अखेर इंजिनियर्सनी धावपळ करून ती तांत्रिक बिघाड दुरुस्त केले, पण मग कुठे हे विमान सुरक्षितपणे दिल्लीसाठी रवाना झालं। पण थांबा, गोष्ट इथे संपत नाहीये। यात एक मोठा ट्विस्ट आहे की सुनेत्रा पवार ज्या चार्टर विमानाने दिल्लीला जात होत्या ते विमान CMR या खासगी कंपनीचं होतं आणि ही कंपनी कोणाची आहे माहितीये का, तर आंध्र प्रदेशातील भाजपचे बडे खासदार CM रमेश यांच्या मालकीचं हे विमान आहे। म्हणजेच भाजप खासदाराच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुनेत्रा पवारांचा 45 मिनिटांचा खोळंबा उडाला। आता विमानतळावर हा सगळा ड्रामा सुरू असताना याच दिल्ली दौऱ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मुंबई विमानतळावर आले होते, पण त्यांनी कोणताही VIP थाट न दाखवता किंवा चार्टर विमान न घेता फडणवीसांनी थेट सर्वसामान्यांसारखं इंडिगो कंपनीच्या नियमित विमानाचं तिकीट काढलं आणि ते थेट दिल्लीला रवाना झाले। एकाच वेळी दिल्लीत जाणाऱ्या या दोन बड्या नेत्यांची ही प्रवास पद्धती पाहून आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्यात। तर सुदैवाने सुनेत्रा पवारांचा प्रवास पुढे सुरक्षित झाला, पण ऐनवेळी भाजपाच्या खासदाराच्या चार्टर विमानात बिघाड कसा काय झाला हा प्रश्न निर्माण होतोय। आणि मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा तुम्हाला कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा।